नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र देशमुख, अस्थिरोग तज्ञ, अथर्व हॉस्पिटल, पुणे. आज आपण जाणून घेणार आहोत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट संदर्भामध्ये थोडीशी माहिती. सांधेवात झाला, सांधा झिजला, गुडघ्याला बाक येतो, चालता येत नाही आणि साधारणतः आजकाल वयाच्या 50 नंतरच बऱ्याच रुग्णांना पाय पूर्ण बेंड झालेले असतात, वाकडे झालेले असतात आणि चालण्यामध्ये आपल्या डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्यांना अडथळे निर्माण होतात. निश्चितच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे एक वरदान घेऊन आपल्यासाठी आज भारतामध्ये उपलब्ध झालेले आहे आणि मी अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आज ग्रामीण भागामध्ये अथर्व हॉस्पिटल जे आहे हे निश्चितच रोबोटिक रिप्लेसमेंटमध्ये आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की जिथे आपले चांगल्या पद्धतीने उपचार आणि रिझनेबल दरामध्ये उपचार त्या ठिकाणी होऊ शकतात. सांध्याची झीज होणे म्हणजे नेमकं काय, तर हे आपण पहिल्यांदा जाणून घेणं गरजेचं आहे. जसं जसं वय वाढत जातं आपले गुडघ्याच्या सांध्यामध्ये 2 भाग असतात, एक मांडीचा हाड आणि एक नळगेचं हाड. या हाडाला सांध्याला एक आवरण असतं जे त्याला आपण कार्टिलेज म्हणतो, जे वेदना रहित असतं, त्याला संवेदना नसते. त्यामुळे जोपर्यंत आपण वजन देतो, चालतो, उडी मारतो तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वेदना होत नाही. त्याचबरोबर 2 हाडांच्या मध्ये कुर्च्या असते, ज्याला आपण मेनिस्कस असं म्हणतो, गादी म्हणतो. हे कुशलिंगचं काम ही गादी करत असते. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हे आवरण जे आहे हे झिजत जातं, पातळ होत जातं आणि त्या आवरणाच्या खाली असलेल्या नसा उघड्या पडत जातात आणि त्या ठिकाणी जखम होते. ती जखम झाल्यानंतर जेव्हा आपण चालतो तेव्हा वरचा हाड खालचा हाड एकमेकावर घासायला लागतं. जे कुशन, ज्या गाद्या आहेत त्या बाजूला फेकल्या जातात किंवा पातळ होतात किंवा त्याला इजा होते आणि त्यामुळे हाड एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि घर्षण त्या ठिकाणी व्हायला लागतं. आपलं शरीर हे नैसर्गिकरित्या हे जखम भरून आणण्याचा प्रयत्न करतं, पण मूळ जे कार्टिलेज आहे, जे कुर्च्या आहे, हे कधीच आपल्या शरीरात परत तयार होत नाही. त्या ठिकाणी आपलं शरीर नवीन हाड तयार करायला लागतं आणि ते हाड ओबडधोबड वाढायला लागतं वेगवेगळ्या दिशेने. त्यामुळे तिथे आणखी खरबडीत सांधा तयार होतो आणि आणखी घर्षण त्या ठिकाणी वाढतं. ह्याचा दुष्परिणाम असा होतो की वेदना जास्त व्हायला लागतात, घर्षण व्हायला लागतं, सांध्याचा समतोल ढासळायला लागतो, सांधा एका बाजूला झुकायला चालू होतो आणि सांध्याचा जो सेंट्रल अक्ष असतो, ॲक्सिस, तो हा पूर्ण एका बाजूला झुकतो आणि त्यामुळे वेदना एवढ्या वाढतात की पेशंटला चालणं, बसणं, उठणं ह्या रोजच्या ज्या दैनंदिन क्रिया देखील अवघड होत जातात. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आपण या सांध्याचा सिटी स्कॅन हा रोबोला देतो. हा रोबो त्या सांध्याचा अभ्यास करून आपल्याला पूर्ण 3D आर्किटेक्चर सांध्याचं दाखवतो, जेणेकरून सांध्यामध्ये कुठे गॅप कमी आहे, कुठे जास्त आहे, सगळेच रोबो डिसाईड करतो आणि आपल्याला पूर्ण सांधा कुठला परफेक्टली मॅच होतोय या सगळ्या गोष्टींची अगोदरच कल्पना देतो. जेव्हा आपण पेशंट ऑपरेशनला घेतो त्यावेळेस रोबो आपले पूर्ण हाडाचे कट्स, जसं आपलं प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने रोबो घेतो. त्यामुळे आजूबाजूच्या पेशींना कुठेही धक्का न लागता फक्त हाडावर ही शस्त्रक्रिया होते आणि जेवढं आपण गरजेचं आहे तेवढाच ठिकाणी घेतला जातो आणि प्रॉपर फिटिंगचा सांधा आपल्या त्या ठिकाणी रोपण केला जातो, जेणेकरून सांध्याची स्थिरता ही अतिशय ॲक्युरेटली आपल्याला त्या ठिकाणी मिळते. सांध्याचा बाक हा नॉर्मल होतो, सांध्याची मुवमेंट नॉर्मल होते. जेवढं पेशींना कमी डॅमेज तेवढे फास्ट रिकव्हरी आणि त्यामुळे रोबोटिक्स जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंटला गुडघा वाकवणे, सरळ करणे ह्याच्यामध्ये वेदना खूप कमी असतात, चांगली रिकव्हरी, फास्ट रिकव्हरी त्यामध्ये होत. तर निश्चितपणे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट हे आपल्या रुग्णांसाठी एक वरदान आहे. निश्चितच जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही अथर्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राजेंद्र देशमुख म्हणजे मी आणि डॉक्टर अजित माने माझे कलिग आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. आम्ही निश्चितपणे तुम्हाला अतिशय रिझनेबल किमतीमध्ये तुमचं ऑपरेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करू.